वेलकम मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपण या चॅनलवर चालू घडामोडीशी संबंधित एक सिरीज चालू केली आहे। त्यामध्ये आपण ज्या काही सर्व महत्त्वाच्या घडामोडी आहेत त्या सर्व कव्हर करणार आहोत आणि त्याची जी प्लेलिस्ट आहे प्लेलिस्ट तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मिळेल। सोबतच आपलं टेलिग्राम चॅनल आपण ओपन केलं आहे, त्याची सुद्धा लिंक जी आहे ते कमेंट बॉक्समध्ये टाकली आहे। कमेंट बॉक्समध्ये जा, तिथे तुम्हाला लिंक मिळेल, त्याला टच करा, तिथे बाकीचे लेक्चर सुद्धा ओपन होतील। तर या व्यतिरिक्त आपण बाकीच्या सुद्धा सिरीज आणि प्लेलिस्ट या चॅनलवर चालवलेल्या आहेत। त्यामध्ये आपण बघतो की योजनांची एक सिरीज चालवलेली आहे, म्हणजे शासनाच्या ज्या काही महत्त्वाच्या योजना आहेत, केंद्र पुरस्कृत, राज्य पुरस्कृत, तसेच ज्या काही चर्चित योजना आहेत त्या सर्व योजना आपण कव्हर करत आहोत टप्प्याटप्प्याने। तसंच मित्रांनो, या व्यतिरिक्त सायन्सशी रिलेटेड एक लेक्चर सिरीज सुरू केली आहे आणि त्यामध्ये तुम्ही UPSC, MPSC तसंच कंबाईन पूर्ण बेसिक A to Z तुमची बेसिक कन्सेप्ट क्लिअर होणार आहे। अशा प्रकारे तिथे टीचिंग केलं जात आहे, म्हणजे आपण बघतो त्यामध्ये सायन्सच्या A to Z बेसिक टू डीप अशा सगळ्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होणार आहे आणि टप्प्याटप्प्याने आपण सायन्सचा पूर्ण सिलेबस कव्हर करण्याचा प्रयत्न करू। म्हणजे तुम्ही कुठलीही एक्झाम द्या तर त्या एक्झाममध्ये तुम्हाला फॅक्च्युअल गोष्ट विचारो किंवा कन्सेप्च्युअल गोष्ट विचारो, तुमची कन्सेप्ट आणि फॅक्च्युअल गोष्टी दोन्ही सुद्धा तिथे कव्हर होणार आहेत, म्हणून ते सुद्धा लेक्चर नक्की कंटिन्यू करा। तर मित्रांनो, सोबतच तुम्हाला आणखी सुद्धा प्लेलिस्ट या चॅनलवर मिळून जातील। यासाठी अपडेटेड माहितीसाठी तसेच ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी असतील त्यांची अपडेटेड न्यूज तुम्हाला मिळाली पाहिजे, यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करून होणार नाही, सोबत तुम्हाला बेल आयकॉनला प्रेस करावे लागेल, जेणेकरून कोणतीही अपडेटेड माहिती या चॅनलवर टाकली जाईल तेव्हा तुम्हाला त्याच्या नोटिफिकेशन मिळतील। म्हणून सबस्क्राईब तर नक्की करा, सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा। तर चालू घडामोडीशी संबंधित आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक काय आहे? कृषी व पर्यावरण विषयक घडामोडी। तर मित्रांनो, कृषी आणि पर्यावरण विषयक ज्या काही घडामोडी आहेत त्याच्याशी संबंधित आधी कोणती PYQ पडले, म्हणजे ते सरळ सेवा एक्झाम आहे, कंबाईन एक्झाम आहे, राज्यसेवा एक्झाम आहे, कोणतीही एक्झाम घ्या, त्यामध्ये कसे PYQ पडले आहे त्यानुसार आपण जे काही कंटेंट आहे ते घेतलं आहे। आणि या कंटेंटमध्ये आपण बघतो की 2022 ते 2024 या दरम्यान ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत कृषी आणि पर्यावरण विषयक त्या सर्व कव्हर करण्यात येणार आहेत। आणि यामध्ये आपण तीन टप्पे जे आहेत त्याचे ते आधी कव्हर केले आहेत आणि हा आपला चौथा टप्पा आहे। तर या संबंधित मागचे जे भाग आहेत ते सुद्धा तुम्ही कव्हर करा आणि अशाच प्रकारे आपण राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, राजकीय, आर्थिक ज्या काही घडामोडी असतील, पुरस्कार असतील ते सगळं आपण कव्हर करणार आहोत। सोबतच वन लायनर तसेच जे काही महत्त्वाच्या नियुक्त्या वगैरे झाल्या असतील त्या सगळ्या गोष्टी आपण परीक्षाभिमुख आहेत त्या सगळ्या आपण कव्हर करणार आहोत। तर डेली कंटिन्यू सकाळी 8 वाजता हे लेक्चर येणार आहे, तर नक्की लेक्चर कंटिन्यू करा। मित्रांनो, आजच्या आपल्या कृषी आणि पर्यावरण विषयक जो काही घडामोडी आहे त्यामध्ये आपण प्रामुख्याने बघतो जे काही न्यूज आहे त्यामध्ये जागतिक वारसा स्थळे हा जो टॉपिक आहे तो अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे। TCSची एक्झाम झाले त्यामध्ये सुद्धा यावर भरपूर प्रश्न पडलेले आहे, तसेच IBPS एक्झाममध्ये सुद्धा यावर प्रश्न पडलेले आहे आणि सोबत मित्रांनो MPSCला सुद्धा प्रश्न पडलेले आहे, MPSC प्रिलिम्सला प्रश्न पडलेले आहे, मेन्सला सुद्धा आहे, तसेच कंबाईन एक्झाममध्ये सुद्धा एकदा प्रश्न विचारला होता। मग अशा प्रकारे जे महत्त्वाचे PYQ आहेत त्याचा सुद्धा रेफरन्स मी तुम्हाला इथे देणार आहे। MPSC प्रिलिम्सला कोणते प्रश्न पडले हे मी तुम्हाला इथे दाखवणार आहे। तर बघा, जागतिक वारसा स्थळ आहे आणि याबद्दल आपल्याला डिटेल माहिती पाहिजे आहे। तर जागतिक वारसा स्थळे आहेत हे जाहीर कोण करत असते, कसं करत असते, हे सगळ्या गोष्टी आपण समजून घेऊ। तर युनेस्को आहे, युनेस्कोच्या हातात आहे जागतिक वारसा स्थळे जाहीर करण्याचं। मग युनेस्को नेमकं काय आहे, म्हणजे काय आहे तुम्हाला समजायला पाहिजे ना। तर संयुक्त राष्ट्रसंघाची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना आहे। समोर मी याबद्दल तुम्हाला डिटेल माहिती सांगतेच। तर युनेस्कोने काय केलं, आता जागतिक वारसा स्थळे जाहीर केले, म्हणजे हे 2023ची गोष्ट आहे। त्यामध्ये आपण बघतो की जगामध्ये 1199 आणि भारतामध्ये 42 जागतिक वारसा स्थळे आहेत। म्हणजे हा प्रश्न तुम्हाला विचारला आहे, लक्षात ठेवा की भारतामध्ये किती जागतिक वारसा स्थळे आहेत, तर एकूण किती आहेत? 42 आहे। आता 42 कशी त्याची विभागणी ते सुद्धा तुम्हाला समोर क्लिअर करते। मग आता हे जे जागतिक वारसा स्थळे आहे युनेस्को जाहीर करत असते, मग नेमकं कसे करत असते, तर त्यामध्ये आपण बघतो 3 विभाग पडतात, प्रामुख्याने सांस्कृतिक जे काही असतील ते, आणि दुसरे असतात नैसर्गिक, आणि तिसरा जो प्रकार असते त्याच्यामध्ये सांस्कृतिक आणि नैसर्गिक मिश्र, अशा प्रकारे 3 गोष्टी लक्षात ठेवा। काय म्हटलं मी? सांस्कृतिक असतात, नैसर्गिक असतात आणि सांस्कृतिक आणि जे काही नैसर्गिक आहे मिश्र, अशा प्रकारे 3 प्रकारे विभाजन करण्यात येते। मग आपण बघतो की भारतामध्ये जर विचार केला आपण 34 सांस्कृतिक जागतिक वारसा स्थळे, सोबत 7 नैसर्गिक जागतिक वारसा स्थळे आहेत आणि 1 जे आहे ते मिश्र जागतिक वारसा स्थळ आहे। अशा प्रकारे भारतामध्ये एकूण 42 जागतिक वारसा स्थळ आहेत। तुम्हाला यावर प्रश्न पडू शकतो, म्हणून लक्षात ठेवा। मिश्रमध्ये आधी प्रश्न पडलेला आहे की मिश्र कोणत्या स्वरूपाचं जागतिक वारसा स्थळ आहे म्हणून, आणि ते एकमेव असल्यामुळे त्यावर प्रश्न पडू शकतो। तर कांचनगंगा हे जे राष्ट्रीय उद्यान आहे ते एकमेव राष्ट्रीय उद्यान आहे जे मिश्र जागतिक वारसा स्थळांमध्ये मोडते।
तर आता हे उद्यान नेमकं कोणत्या राज्यामध्ये आहे आणि त्याचं वैशिष्ट्य काय आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर आपण बघतो की कसा प्रश्न पडला आहे याआधी. तर राज्यसेवा प्रिलिम्सचा सर्वाधिक जागतिक वारसा स्थळे कोणत्या देशामध्ये आहे असा प्रश्न पडला आहे. तर यामध्ये आपण जर यादी बघितली तर इटलीमध्ये 59 किंवा 58 म्हणजे कुठे कुठे काय दोन रेफरन्स आहे, 59सुद्धा आहे आणि 58सुद्धा आहे, म्हणून लक्षात ठेवा. तर इटलीमध्ये सर्वाधिक जागतिक वारसा स्थळ आहे. त्याखालोखाल आपण बघतो चीनचा क्रमांक लागतो, चीनमध्ये 57, त्याखालोखाल जर्मनी आणि फ्रान्समध्ये 52 जागतिक वारसा स्थळ आहे, म्हणजे सारख्याच प्रमाणात आहे. आणि नंतर स्पेनचा क्रमांक लागतो, स्पेनमध्ये 50 जागतिक वारसा स्थळ आहेत आणि भारतामध्ये 42 जागतिक वारसा स्थळ आहेत. अशा प्रकारे सर्वाधिक जे काही जागतिक वारसा स्थळ आहे त्या बाबतीत देशांची जी काही लिस्ट आहे त्यावर प्रश्न विचारला जातो. मित्रांनो, समोर राज्यसेवा प्रिलिम्सला जो प्रश्न पडला आहे तो प्रश्न मी तुम्हाला दाखवते. 2016चा प्रश्न आहे. तसेच 17ला सुद्धा यावर प्रश्न पडला आहे आणि 19ला सुद्धा यावर प्रश्न पडला आहे. तर 16चा प्रश्न आहे की जागतिक वारसा स्थळांची सर्वाधिक संख्या कोणत्या देशामध्ये आहे. तर यामध्ये चीन, फ्रान्स, इटली, स्पेन असे ऑप्शन दिलेले आहेत. तर लक्षात ठेवा, इटलीमध्ये तेव्हासुद्धा सर्वाधिक जागतिक वारसा स्थळांची यादी होती आणि आतासुद्धा 2023मध्ये, म्हणजे हा जो डेटा आहे 2023पर्यंतचा आहे. 2024चा डेटा जो आहे तो अपडेटेड आहे, म्हणजे यायचा बाकी आहे. तर 23पर्यंतचा हा डेटा आहे. तर उत्तर आपलं क्रमांक 2 म्हणजे इटली हे त्याचं बरोबर उत्तर होईल. तर युनेस्को आहे ते कधीपासून जागतिक वारसा स्थळांची यादी जाहीर करत असते असा प्रश्न जर विचारण्यात आला तर लक्षात ठेवा 1972 पासून. म्हणजे नेमकं काय झालं होतं की युनेस्को जागतिक वारसा अधिवेशन भरलं होतं 1972मध्ये, ते स्थापन झालं. आणि आपण बघतो या अधिवेशनावर ज्यांनी स्वाक्षरी केली, म्हणजे ज्या देशांनी स्वाक्षरी केली त्या देशांचे जे काही नामांकित स्थळं आहेत म्हणजे त्याची यादी जाहीर केली जाते. आणि मग भारताने हा जो जागतिक वारसा स्थळांचा अधिवेशनावर कधी स्वाक्षरी केली किंवा कधी स्वीकार केला, तर भारताने 14 नोव्हेंबर 1977 रोजी अधिवेशनाचा स्वीकार केला. तर आपण बघतो मित्रांनो, भारतामध्ये एकूण किती आहेत जागतिक वारसा स्थळं. मी तुम्हाला सांगितलं 42, म्हणजे आधी 40 होते, आता त्यामध्ये 2 स्थळांचा समावेश करण्यात आला. ते 2 स्थळे कोणते आहेत त्याबद्दल आपल्याला डिटेल माहिती पाहिजे. तसेच बाकीचे सुद्धा जे काही 42 जागतिक वारसा स्थळं आहेत त्या प्रत्येकबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे. तुम्ही हे जे लिस्ट आहे ते लिस्ट एकदा गुगलवर काय करा, एकदा डोळ्याखालून घाला. तर आपण बघतो यामध्ये मी तुम्हाला सांगितले की 2 जागतिक वारसा स्थळ आहे, म्हणजे आधी 40 होते नंतर 42 झाले. तर ते कोणते 2 जागतिक वारसा स्थळ आहे त्यांचा समावेश केला गेला तर ते आपल्याला पाहायचं आहे डिटेलमध्ये. आता एक महत्त्वाची गोष्ट की TCS IBPSचे जे काही पेपर झाले त्यामध्ये जागतिक वारसा स्थळावर प्रामुख्याने प्रश्न विचारण्यात आला होता, म्हणजे सरळ सेवा परीक्षांमध्ये. तर त्यामध्ये असा प्रश्न होता की सर्वाधिक जागतिक वारसा स्थळं आपण बघतो तर भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये आहेत, तर आपण त्याचं उत्तर होतं महाराष्ट्र. कारण महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जागतिक वारसा स्थळं आहेत. एकूण 5 जागतिक वारसा स्थळं महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मी तुम्हाला घुमून फिरून असा सुद्धा प्रश्न विचारू शकतात. आता लिस्ट मी तुम्हाला सांगितली भारताची अशी लिस्ट आहे, परंतु असा सुद्धा प्रश्न पडू शकतो की भारत जगात युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये कितव्या क्रमांकावर आहे. तर लक्षात ठेवा भारत जो आहे तो 6व्या क्रमांकावर आहे. तर आपली महत्त्वाची न्यूज करंटशी रिलेटेड काय, तर 2 जागतिक वारसा स्थळे कोणते आहे जे आता नुकतीच म्हणजे नव्याने समाविष्ट झाले आहे. 2023पर्यंतचा हा डेटा आहे, मी परत क्लिअर करत आहे. तर डेट लक्षात ठेवा की 18 सप्टेंबर 2023 रोजी पश्चिम बंगालमधील शांतिनिकेतन आणि 19 सप्टेंबर 2023 रोजी कर्नाटकातील बेरूड, हडेबीड आणि सोमनाथपुरा येथील होयसड मंदिर आहे ते या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलं. म्हणजे शांतिनिकेतन जे आहे ते 41वं आणि होयसड मंदिर आहे ते 42वं. अशा प्रकारे 2 जागतिक वारसा स्थळं आहे ते समाविष्ट करण्यात आले. त्यामुळे यादी जी आहे ती किती झाली, 40वरून 42 झालेली आहे भारतामध्ये. आणि हा जो निर्णय आहे की जागतिक वारसा स्थळांना या यादीमध्ये ॲड करायचं, मग याच्यासाठी नेमकं काय होत असते, याच्यासाठी काय होत असते, एक अधिवेशन भरत असते. मग 2023चं अधिवेशन कुठे भरलं असा सुद्धा प्रश्न पडू शकते. तर लक्षात ठेवा आवृत्ती कितवी होती, म्हणजे 45, म्हणजे 45वं अधिवेशन होतं. आता 46वं जे आहे ते भारतामध्ये होणार आहे असं सांगितलं गेलं आहे, परंतु आता ते होईल 2024मध्ये आपण बघतो. तर 45वं कधी झालं होतं, तर आपण बघतो 10 ते 25 सप्टेंबर 2023च्या दरम्यान झालं होतं. म्हणूनच 10 ते 23 सप्टेंबर 2023च्या दरम्यान आहे ना, तर म्हणून 18ला शांतिनिकेतन आणि 19ला होयसड मंदिर त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलं, म्हणजे भारतामध्ये आपण बघतो पर्टिक्युलरली. मग आपण जगाचा विचार केला तर याचं हे ठिकाण जे आहे म्हणजे अधिवेशनाचं ठिकाण कुठे होतं, रियाध. आणि रियाध कुठे आहे तुम्हाला विचारू शकता, सौदी अरेबियामध्ये, म्हणून लक्षात ठेवा. आणि यामध्ये काय करण्यात आलं, जगातील एकूण 42
नवीन जागतिक वारसा स्थळांचा समावेश करण्यात आला। मग त्या 42 पैकी सांस्कृतिक किती, नैसर्गिक किती? तर त्या 42 पैकी 33 सांस्कृतिक होते आणि 9 जे आहेत ते जागतिक वारसा स्थळ कसे होते तर नैसर्गिक होते। म्हणजे अशा प्रकारे जागतिक वारसा समितीचे जे काही अधिवेशन झालं होतं 2023चं, त्याबद्दल आपण माहिती बघितली। तर काय झालं होतं मित्रांनो, 2022 मध्ये हे जे आहे ते कझान रशिया इथे होणार होतं हे अधिवेशन, परंतु आपण बघतो युक्रेन आणि रशियाचं काय सुरू आहे, युद्ध आहे आणि या आक्रमणामुळे रियाद इथलं जे आहे इथे जे आहे ना, आपण बघतो सौदी अरेबियामध्ये हे काय झालं तर जागतिक वारसा समितीचं अधिवेशन झालं 2023 मध्ये। म्हणून लक्षात ठेवा ही आवृत्ती किती आहे, 45वी, आणि मी तुम्हाला काय सांगितलं 46वी आवृत्ती आहे, ते समोर भारतामध्ये होण्याची शक्यता आहे। आता मी इथे वारंवार उल्लेख केला युनेस्को। आता नेमकं युनेस्को आहे तरी काय? युनायटेड नेशन एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन असं आपण त्याला म्हणतो। मराठीमध्ये मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं काय म्हणतात म्हणून, मराठीमध्ये अर्थसुद्धा लावू शकतात। युनायटेड नेशन म्हणजे संयुक्त राष्ट्रांचं, एज्युकेशनल म्हणजे शैक्षणिक, सायंटिफिक म्हणजे वैज्ञानिक, कल्चरल सांस्कृतिक ऑर्गनायझेशन आहे, संघटना आहे। तर आपण बघतो 1972 पासून ही यादी प्रकाशित करते, हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं। तर युनेस्कोची स्थापना नेमकी कधी झाली ते 16 नोव्हेंबर 1945। तर मित्रांनो ह्या ज्या आंतरराष्ट्रीय संस्था असतात ना, यावर सुद्धा प्रश्न पडतात, कारण की 2021चा 22चा आपण अटेम्पमध्ये आपण बघतो म्हणजे प्रिलिम्समध्ये राज्यसेवेच्या पर्टिक्युलरली ज्या काही आंतरराष्ट्रीय संस्था आहेत त्यावर सुद्धा प्रश्न पडलाय। कंबाईन एक्झाममध्ये आंतरराष्ट्रीय संस्थेवर प्रश्न पडतो, तसेच बाकीच्या सरळ सेवा एक्झाममध्ये सुद्धा आंतरराष्ट्रीय ज्या काही महत्त्वाच्या संघटना आहेत त्यावर प्रश्न पडतात। म्हणून मी एका सेपरेट लेक्चरमध्ये महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संघटना आहे त्यांचं लेक्चर घेऊन येईल। तर इथे आपण फक्त आता युनेस्कोबद्दल बघणार आहोत। तर युनेस्कोची स्थापना मी तुम्हाला काय सांगितलं 16 नोव्हेंबर 1945ला झाली। ठीक आहे, याचं मुख्यालय कुठे आहे तर पॅरिसमध्ये आपण बघतो, फ्रान्समध्ये याचं मुख्यालय आपल्याला पाहायला मिळते। तर मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवीन जागतिक वारसा स्थळं जेव्हा ॲड होतात तेव्हा त्यावर प्रश्न पडलेला आहे, कारण तुम्ही 17चा आणि 19चा प्रश्न बघा म्हणजे प्रिलिम्सचा, त्यामध्ये प्रश्न पडलेला आहे की नवीन ज्याला आणि 4 लॉंग स्टेटमेंट होते। तर तो प्रश्न मी तुम्हाला दाखवणारच आहे, शेवटी तो प्रश्न मी टाकेन। तर यामध्ये आपण बघतो शांतिनिकेतन आहे। आता मी तुम्हाला सांगितलं 41वे जागतिक वारसा स्थळ आहे शांतिनिकेतन, आणि 42वा कोणतं तो होयसळ मंदिर। मग शांतिनिकेतनबद्दल आपल्याला डिटेल माहिती पाहिजे, सोबत हिस्ट्रीशी रिलेटेड जो काही डेटा आहे तो सुद्धा इथे महत्त्वाचा आहे। कारण काय तर आपण बघतो पश्चिम बंगाल आहे तिथलं हे ठिकाण आहे। तर जास्त प्रश्न हिस्ट्रीशी रिलेटेड पश्चिम बंगालमधून आले आहेत। विद्यासागर राव आहे, रवींद्रनाथ टागोर आहे, देवेंद्रनाथ टागोर आहेत, म्हणजे यांच्यावर प्रश्न पडलेले आहे। आता देवेंद्रनाथ टागोर म्हणजे रवींद्रनाथ टागोर यांचे वडील, तर हे जे आहेत ते संस्थापक आहेत कशाचे, शांतिनिकेतनचे। म्हणजे शांतिनिकेतन सुद्धा याआधी वेगळ्या नावाने ओळखले जायची, भूंबडगा नावाने ओळखले जायची, आणि नंतर मग त्याला शांतिनिकेतन असं नाव देण्यात आलं होतं। तर बघा मित्रांनो यामध्ये तुम्हाला प्रश्न पडू शकतो, म्हणजे घुमून फिरून आयोग कसा प्रश्न विचारू शकते, किंवा एखाद्या TCS IBPS मध्ये किंवा कुठलीही सरळ सेवा घ्या त्यामध्ये प्रश्न कसा पडू शकतो। शांतिनिकेतन आहे त्याचे संस्थापक कोण, तर तुम्हाला देतील 4 ऑप्शन, देवेंद्रनाथ टागोरही देते, रवींद्रनाथ टागोर सुद्धा देतील, समजा पश्चिम बंगालमधले विद्यासागर राव आहेत ते देतील, आणि एखादे समजा केशवचंद्र सेन आहेत किंवा आणखी एखादं नाव देतील। तर यामध्ये आपल्याला समजून जाईल की टागोर तर आहेतच, परंतु देवेंद्रनाथ टागोर आहेत की रवींद्रनाथ टागोर आहेत यामध्ये आपण कन्फ्यूज होऊ शकतो, म्हणून आपल्याला परफेक्ट माहिती पाहिजे। तर लक्षात घ्या शांतिनिकेतनचे संस्थापक कोण, देवेंद्रनाथ टागोर म्हणजे रवींद्रनाथ टागोरांचे वडील, आणि त्याचा विस्तार कोणी केला, त्यांच्या मुलांनी म्हणजे रवींद्रनाथ टागोर यांनी केला। तर आणखी एक महत्त्वाचा प्रश्न पडतो की आता हे शांतिनिकेतन आहे पश्चिम बंगालमधलं ठिकाण आहे, तर पश्चिम बंगालमधलं एकूणात्व कितवं ठिकाण आहे असा सुद्धा प्रश्न पडू शकतो। ही जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये पश्चिम बंगालमधलं म्हणजे ॲड होणारं किंवा त्याच्यामध्ये समावेश होणारं पश्चिम बंगालमधलं कितवं ठिकाण आहे, तर आपण बघतो 3रं आहे। मग 3रं, आता याआधी 2 कोणते होते, तर यामधलं पहिलं आपण बघतो की दार्जिलिंग रेल्वे आहे, त्याच्यानंतर सुंदरबन राष्ट्रीय उद्यान आहे, आणि 3रं होणारं पश्चिम बंगालमधलं जागतिक वारसा स्थळ शांतिनिकेतन आहे। तर हे जे तिन्ही गोष्टी आहेत ना मी तुम्हाला सांगितलं, दार्जिलिंग हा कीवर्ड आहे यावर सुद्धा आधी प्रश्न पडलेले आहेत, सुंदरबन तर राष्ट्रीय उद्यानावर खूप वेळा प्रश्न पडलेला आहे, व्याघ्र प्रकल्प आहे आपल्याला माहिती आहे, डेल्टा क्षेत्र आहे, तिथेच खारभूमी सुद्धा आहे, म्हणजे खारभूमी म्हणजे आपण बघतो खारफुटीची वनं आहेत, खारफुटीची वनं आहेत, तसंच व्याघ्र प्रकल्पासाठी फेमस आहे, तसेच भरपूर गोष्टी आहेत ज्या सुंदरबन राष्ट्रीय उद्यानाबद्दल आधी विचारल्या गेल्या आहेत। तर लक्षात ठेवा पश्चिम बंगालमधले 3 स्थळं ही मी तुम्हाला सांगितले। तर आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, आपण बघतो शांतिनिकेतन आहे त्याची विश्वविद्यालय म्हणून स्थापना कधी झाली 1921 मध्ये झाली, आणि 1951 मध्ये केंद्रीय विद्यापीठ म्हणून त्याला घोषित करण्यात आलं। अशा प्रकारे मित्रांनो शांतिनिकेतन या बाबतीत आपण काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या कव्हर केल्या।
तर आता समोर आपल्याला काय करायचं आहे, होयसड मंदिर आहे जे 42वं जागतिक वारसा स्थळ आहे भारतामधील. तर त्याबद्दल माहिती बघायची आहे. तर 42वं हे भारतातलं आहे, पण कोणत्या राज्यामधलं आहे आपण जर विचार केला तर कर्नाटकमधलं आहे. मग कर्नाटकमधलं कितवं आहे हा सुद्धा प्रश्न पडू शकतो. तर कर्नाटकमधलं 4थं आहे. तर 4थं आहे तर आधी कोणते होते, त्यामध्ये आपण बघतो हम्पी स्मारक आहे, पट्टकल जे स्मारक आहे ते, तसंच पश्चिम घाट आहे. पश्चिम घाट आपण जर बघितलं तर एकूण महाराष्ट्रामध्ये येतो, कर्नाटकमध्ये येतो, तामिळनाडूमध्ये येतो, केरळमध्ये येतो, गोवामध्ये येतो, परंतु तरीसुद्धा त्याला कर्नाटकमध्ये पकडलं जाते. म्हणून लक्षात ठेवा, अशा प्रकारे 3 जे आहेत महत्त्वाचे जागतिक वारसा स्थळ आधीचे ते सांगितले. आणि 4थं कोणतं आहे, होयसड मंदिर आहे कर्नाटकमधलं. आणि या होयसड मंदिराबद्दल आपण हिस्ट्री बघितली असता आपल्याला असं समजते की कर्नाटकामध्ये 10वें शतक ते 14वें शतक होयसळांची सत्ता होती. म्हणजे तसं बघितलं तर पश्चिम चालुक्यांच्या अधिपत्याखाली प्रांतीय राज्यपाल म्हणून या राजघराण्याची म्हणजे घराणेशाहीची सुरुवात झाली होती. आणि आणखी आपण बघितलं तर त्यावेळेस 2 प्रबळ साम्राज्य होते, त्यामध्ये पश्चिम चालुक्य होते आणि चोळ होते. परंतु यांचं काय झालं, पतन झालं. त्यामुळे काय झालं, होयसळांनी स्वतःला काय केलं, शासक म्हणून घोषित केलं. आणि यांची जी राजधानी होती, राजधानी कुठे होते असा सुद्धा प्रश्न पडू शकतो. तर सुरुवातीला बेलूर येथे होते, त्यानंतर हळेबीडू म्हणजे द्वारसमूह तिथं त्यांची राजधानी होती. अशा प्रकारे राजधानी त्यांची होती म्हणून लक्षात ठेवा. आणि आता जागतिक वारसा स्थळामध्ये कशाचा समावेश केला गेला आहे नेमका, म्हणजे होयसड मंदिरात आहे, पण होयसड मंदिरांपैकी कोणाकोणाचा समावेश आहे, तर कर्नाटकच्या होयसड येथील बेलूर, हलेबीड आणि सोमनाथपुरा या 3 मंदिरांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये स्थान देण्यात आलं आहे. त्याचा समावेश केला आहे. आणि येथे दगडावर कविता लिहिलेल्या आहेत असं याचं वैशिष्ट्य आहे. तर आणखी काही वैशिष्ट्य आहेत की हळेबीडू येथील जे होयसड मंदिर आहे ना, ते मंदिर होयसळांनी बांधलेलं सर्वात मोठं शिवमंदिर मानलं जाते आणि 12व्या शतकातील आहे म्हणून लक्षात ठेवा. तसेच सोमनाथपुरा या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की केशव मंदिर 1268मध्ये होयसड राजा नरसिंह तिसराचा जो काही सेनापती होता त्या सोमनाथाने बांधलं होतं म्हणून लक्षात ठेवा. म्हणजे सेनापती सोमनाथ होता, त्याने ते बांधलं होतं म्हणून सोमनाथपुरा आपण त्या मंदिराला असं नाव दिलं गेलं आहे असं आपण म्हणू शकतो. आणि या होयसड मंदिराचं वैशिष्ट्य असं की हे भगवान विष्णूला समर्पित आहेत आणि म्हणून या मंदिरांना आपण बघतो विजयनारायण मंदिर असं सुद्धा म्हटलं जाते. अशा प्रकारे होयसड मंदिर आहे समूह, त्याबद्दल आपण डिटेल माहिती बघितली. तसंच महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाकीचे सुद्धा जागतिक वारसा स्थळ आहे, एकूण टोटल जागतिक वारसा स्थळ आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे, म्हणजे एकदा लुकओव्हर तरी करायला पाहिजे. यासाठी तुम्ही गुगलवर जी लिस्ट आहे ते लिस्ट येते, ते लिस्ट टाका, तुम्हाला तिथे सगळी माहिती म्हणजे बाकीचे सुद्धा जे काही जागतिक वारसा स्थळ आहे त्यांची लिस्ट मिळून जाईल. ती डोळ्याखालून एकदा जाऊ द्या. तर मित्रांनो, आता तुम्हाला विचार पडला असेल की आपण एकच जागतिक वारसा स्थळ आहे आणि तो इतकं डिटेल का बरं घेतला आहे, कारण यामधील प्रत्येक गोष्टीवर प्रश्न पडतो आणि प्रश्न पडलेले आहेत म्हणून हे सगळं आपण इतकं डिटेलपणे घेतलं, कारण न्यूज जी आहे ते कवर झाली पाहिजे पूर्णपणे, म्हणजे प्रश्न कसाही पडो. तर आता समोरची महत्त्वाची न्यूज आहे समुद्रयान मोहीम, आणि ही अतिशय महत्त्वाची आहे. भारतामध्ये आपण बघतो पहिल्यांदाच अशा प्रकारची मोहीम भारत राबवणार आहे. तर यामध्ये नेमकं काय होणार आहे ते आपल्याला डिटेलपणे समजून घ्यायचं आहे. समुद्रयान मोहीम आहे, यामध्ये समुद्रात 6 किलोमीटर, आता 6 किलोमीटर आहे तर तुम्हाला इथे रेंज बदलू शकते, म्हणजे तुमचं लॉजिक लागायला पाहिजे. 6 किलोमीटरचं आपण मीटरमध्ये कन्वर्ट केलं तर 6000 मीटर होते. तर इतक्या खोलीपर्यंत 3 मनुष्यांना पाठवण्याचं लक्ष्य जे आहे ते भारताने नियोजन केलं आहे. आणि यासाठी मत्स्य 6000 ही पाणबुडी आहे, म्हणजे सबमरीन आपण त्याला असं म्हणतो. 6000 लक्षात ठेवा, 6000 मीटर आहे आणि मत्स्य 6000 ही पाणबुडी आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे खोल समुद्रातील भारताची ही पहिलीच मानवी मोहीम आहे आणि मोहीम जी आहे 2026पर्यंत राबवली जाणार आहे, अशा प्रकारे टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की आतापर्यंत अमेरिका, रशिया, जपान, फ्रान्स आणि चीन यांनी अशा मानवी पाणबुड्यांची निर्मिती केलेली आहे आणि अशा प्रकारचे उपक्रम राबवलेले आहे. आणि आता आपल्या भारताने असा उपक्रम राबवण्याचं ठरवलं आहे. मग आता हा उपक्रम असा आहे की आपण समुद्रामध्ये 6 किलोमीटर खोलीपर्यंत जाणार आहे. मग कशासाठी हे, तर आपण बघतो की यामध्ये खनिज आहेत, खनिजांचा शोध घेण्यासाठी, जसं निकेल आहे का, कोबाल्ट आहे का, मॅग्नीज, अशा खनिजांचा शोध घेण्यासाठी. तसंच आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत.
महासागरामधील जे काही संसाधन आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी, जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी, तेथे कशा प्रकारची जैवविविधता म्हणजे विविध प्राण्यांमध्ये आढळणारी, समुद्रातील प्राण्यांमध्ये आढळणारी जी काही विविधता आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी, त्याचप्रकारे समुद्रातील जे काही उष्ण आणि थंड वारे आहेत त्यांची कशी रासायनिक प्रक्रिया घडून येते, त्या कशा प्रकारे रिॲक्ट होतात, ह्या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी, त्याचा एक अभ्यास करण्यासाठी, समुद्राचा अभ्यास करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे अशा प्रकारची समुद्रयान मोहीम भारत आता राबवणार आहे. त्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं, मत्स्य 6000 ही जी आहे सबमरीन आहे म्हणजे पाणबुडी आहे. आता पाणबुडी तुम्हाला माहिती असेल आर्किमिडीजच्या तत्वावर चालत असते. आर्किमिडीजचं तत्व काय हे तुम्हाला मी समोर एक्सप्लेन करते. तर यामध्ये गोष्ट अशी आहे की आपल्याला या पाणबुडीबद्दल सगळ्या गोष्टी माहिती असणं, डिटेलपणे माहिती असणं गरजेचं आहे. तर ही जी पाणबुडी आहे या पाणबुडीसाठी किती खर्च करणार आहे, तर 350 कोटी रुपये खर्च करणार आहे. व्यास किती आहे पाणबुडीचा, 2.1 मीटर एवढा व्यास आहे पाणबुडीचा. 3 जणांना समुद्रात नेणार आहे. म्हणजे तुम्हाला इथे प्रश्न विचारला होता, म्हणजे मागच्या वेळेस गगनयान मोहीम होतं म्हणजे अवकाशातलं होतं ते, तर त्याच्यासाठी प्रश्न विचारला होता किती जणांना सोबत नेणार आहे, म्हणजे कंबाईनला प्रश्न पडला होता. 2-3 वेळा गगनयान यावर प्रश्न पडलेला आहे. त्यावेळेस गगनयान चर्चेमध्ये होतं, अजूनही आहे. तर आपण बघतो गगनयान, तसंच आता हे समुद्रयान मोहीम आहे, पहिल्यांदा होत आहे, म्हणून याबद्दल आपल्याला डिटेल माहिती पाहिजे. तसंच आता आणखी एक समोर प्रश्न पडला होता, म्हणजे कंबाईनला प्रश्न पडला होता की जे काही जहाज आहे त्याचं जे मटेरियल असते ते प्रामुख्याने कशाचं असते, तर ॲल्युमिनियम आणि टिटॅनियम वेगवेगळ्या धातूंचं असते. तर यावर सुद्धा प्रश्न पडलेला आहे कंबाईनला. तर इथे कशाचं मटेरियल आहे, सबमरीनला 80 मिलीमीटर जाडीच्या टायटॅनियम मिश्र धातूपासून हे निर्मिती करण्यात येणार आहे. आणि ऑक्सिजनचा पुरवठा आता सबमरीन खाली पाण्यामध्ये जाणार आहे, म्हणजे ऑक्सिजन तिथे नसणार आहे. तर ऑक्सिजनचा पुरवठा किती तास पुरेल अशा प्रकारची सबमरीनची निर्मिती करण्यात आली आहे. तर 96 तास यामध्ये ऑक्सिजन पुरेल अशा प्रकारे याची निर्मिती करण्यात आली आहे. आणि हे सगळं कोणं घडवून आणलं आहे, म्हणजे कोणी केली याची निर्मिती, तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजीच्या संशोधकांकडून सबमरीनची म्हणजे सबमर्सिबलची निर्मिती करण्यात आलेली आहे किंवा बनवण्यात आलेली आहे असं तुम्ही लक्षात ठेवा. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, डीप ओशन मिशन आहे त्या अंतर्गत ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. यासाठी मान्यता कोणी दिली आहे, तर 7 सप्टेंबर 2021 रोजी मंत्रिमंडळाच्या मान्यतेने पृथ्वी विज्ञान मंत्रालयाची केंद्रीय क्षेत्र योजना म्हणून डीप ओशन मिशन सुरू करण्यात आलेलं आहे. आणि समुद्रयान हा डीप ओशन मिशन अंतर्गत एक प्रकल्प आहे म्हणून लक्षात ठेवा. आणि याच्यासाठी किती खर्च करण्यात येणार आहे, तर 4077 कोटी एवढा खर्च करण्यात येणार आहे. आणि किती वर्षासाठी, 5 वर्षासाठी. म्हणजे सरकारच्या ब्ल्यू इकॉनॉमी अंतर्गत या उपक्रमाला चालना देण्यासाठी हा सगळा उपक्रम जो आहे तो राबवला जात आहे. मी तुम्हाला काय सांगितलं होतं, जे काही सबमरीन असतात त्या आर्किमिडीजच्या तत्वावर चालतात. आता आर्किमिडीजचं तत्व आपण बघतो, तर मग आर्किमिडीजबद्दल सुरुवातीला आपण जाणून घेतलं. तर त्याआधी सुरुवातीला आपण आर्किमिडीज म्हणजे कोण होते हे समजून घेऊ. ते ग्रीक शास्त्रज्ञ होते आणि गणिती होते, म्हणजे गणिती तज्ज्ञ होते. त्यांनी काय केलं होतं, ते बाथ टब म्हणजे अंघोळीचा टब असते त्यामध्ये उतरल्यानंतर त्यांना असं समजलं की पाणी बाहेर सांडते. मग हे पाहून त्यांनी एका तत्वाचा शोध लावला आणि त्यांना जसा शोध लावला त्यांनी युरेका म्हणजे मला मिळालं अशा प्रकारे आनंदाने ते ओरडले. आणि अशा प्रकारचे जे काही कात्रण होते ते आत्ताही पेपरमध्ये आहेत. म्हणजे माझ्याकडे एक कात्रण आहे युरेका नावाने, ते मी पोस्ट करून टाकेल. म्हणजे त्यामध्ये खूप सुंदर माहिती दिली आहे की त्यांना कशा प्रकारे तो शोध लागला. त्याच्यानंतर मग त्यांनी राजमुकुटातील सोन्याची शुद्धता करण्यासाठी त्या तत्वाचा त्यांनी उपयोग केला आणि तो कशा प्रकारे केला ते सुद्धा खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. मी ते पोस्ट करेल, माझ्याकडे ते शोधावं लागेल. या आर्किमिडीजचे काही तत्व होते, आपण जर म्हणजे ते तत्व कोणते होते असं जर आपण विचार केला तर त्यांच्या तत्वानुसार आपण जर एखादी वस्तू समजा बुडवली पाण्यामध्ये, तर ती पाण्यामध्ये जागा व्यापेल. एकदा मग ते अर्धवट बुडवली तर मग काय होईल, अर्ध बुडेल तेवढं पाणी बाहेर बाजूला सारेल. आणि पाणी बाजूला सारले आहे त्याच्याच वजना इतकं बल किंवा पाणी वरच्या दिशेने वस्तूवर प्रयुक्त करेल. म्हणजे आता ह्या गोष्टी आहेत, हे त्यांचे तत्व आहेत, परंतु हे तुम्हाला समजले असतील नसतील तर आता मी समोर एक एक्झाम्पल सांगते, त्याद्वारे तुम्हाला हे सगळं समजून जाईल. मी तुम्हाला काय सांगितलं की सबमरीन जे असतात म्हणजे ज्या पाणबुड्या असतात ना त्या कशाच्या तत्वावर चालतात, आर्किमिडीजच्या. मग कशासाठी आपण बघतो हे तत्व कसं तिथे उपयोगी पडते. पाणबुडी म्हणजे असं जहाज असते की जे समुद्राच्या पृष्ठभागावर सुद्धा तरंगू शकते आणि आवश्यकतेनुसार काय करू शकते, पाण्यातसुद्धा बुडून पृष्ठभागावर परत येऊ शकते. म्हणजे त्याला पुढे मागे अशा दोन्हीकडे काय असतात, 2 टाक्या असतात आणि या टाक्यांमध्ये समुद्राचं पाणी किंवा हवा दाब साठ्याद्वारे भरलेली असते. टाक्या जर पाण्याने भरल्या
तर काय होते, जहाजाचं वजन वाढते आणि त्यामुळे आवश्यकतेनुसार ते बुडते. आणि जर टाकीतील पाणी काढून टाकलं पंपाच्या सहाय्याने आणि त्यामध्ये हवा भरली तर काय होते, जहाज हलकं होते. मग हलकं झालं जहाज की ते पृष्ठभागावर येते. म्हणजे अशा प्रकारे आपण विचार केला तर टाका भरण्याचं किंवा रिकाम्या करण्याच्या आवश्यकतेनुसार जहाजाला बुडवता येते किंवा वर आणता येते. आपण बघतो हे आर्किमिडीजचं तत्त्व फक्त काय पाणबुड्यांसाठी लागू पडते तर नाही, इतरसुद्धा गोष्टी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ह्या गोष्टी लागू पडतात. जसं दुग्ध तापमापी आहे म्हणजे लॅक्टोमीटर आपण बघतो, आर्द्रता तापमापी आहे म्हणजे हायड्रोमीटर आहे, यासारखी उपकरणे असतात ना, ते प्रामुख्याने आर्किमिडीजच्या तत्त्वावर चालतात. अशा प्रकारे मित्रांनो आपण समुद्रयान मोहीम आहे ती समजून घेतली, त्याच्याशी संबंधित आजूबाजूच्या सर्व गोष्टी क्लिअर केल्या. आता समोर मित्रांनो वन लाईनर स्वरूपात काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि ज्या इम्पॉर्टंट आहे अशा सगळ्या गोष्टी आपण कव्हर करणार आहोत. तर यामध्ये आपण बघतो कांगडाच्या आहेत त्याला PGI दर्जा मिळाला. आता PGI हा काय प्रकार आहे, तर प्रोटेक्टेड जिओग्राफिकल इंडिकेटर असं म्हणतो आपण त्याला, संरक्षित भौगोलिक संकेत असं म्हणतो. आता याआधी तुम्ही GI टॅग असं बऱ्याच वेळा ऐकलं असेल. तर GI टॅग नेमका काय असतो, जिओग्राफिकल इंडिकेटर म्हणजे भौगोलिक संकेत असं म्हणतो. म्हणजे ज्या भौगोलिक क्षेत्रामध्ये त्याचं जे काही वैशिष्ट्य असेल आणि त्याला काही वैशिष्ट्यता म्हणजे त्यानुसार त्याला काहीतरी प्राधान्य प्राप्त होत असेल तर त्याला काय करत असते, सरकार GI टॅग म्हणून घोषित करत असते. असेच बरेचसे ॲग्रिकल्चर प्रोडक्ट आहेत. तसं आता इथे आपण बघतो कांगडाचे आहे त्याला काय केलेलं आहे, PGI दर्जा मिळालेला आहे म्हणजे प्रोटेक्टेड जिओग्राफिकल इंडिकेटर आहे. सुरुवातीला 2005 मध्ये त्याला GI टॅग मिळाला होता. तर युरोपियन कमिशनने काय केलं, तर याला प्रोटेक्टेड GI टॅग असा टॅग दिलेला आहे आणि 2018 मध्ये यासाठी अर्ज करण्यात आला होता. तर 11 एप्रिल 2023 पासून हा GI दर्जा लागू होणार आहे, म्हणून लक्षात ठेवा. समोरची महत्त्वाची न्यूज आहे, इंदोर महानगरपालिका मध्य प्रदेशातील आपण बघतो की प्रतिबंधित एकल वापर प्लॅस्टिक वस्तूंच्या पुनर्वापरासाठी विस्तारित उत्पादक जबाबदारी म्हणजे EPR एक्सटेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी क्रेडिट प्राप्त करणारी देशातली पहिली संस्था आहे, म्हणून लक्षात ठेवा. आता सिंगल यूज प्लॅस्टिक सगळ्यांना माहिती असेल, जे एक बार वापरलं जाते म्हणजे एकदा वापरलं जाते त्याच्यानंतर ते काय करतात, ते वापरात येत नाही. तर मित्रांनो आता तुमच्यासाठी प्रश्न आहे की सिंगल यूज प्लॅस्टिक आहे ते कधीपासून बॅन करण्यात आलं आणि किती मायक्रॉनची प्लॅस्टिकची पिशवी आपण वापरू शकतो हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. म्हणजे याआधी काही लेक्चर झालेले आहेत त्या लेक्चरमध्ये ह्या गोष्टी तुम्हाला क्लिअर केलेल्या आहेत. सोबतच यासाठी काही निकष आहेत का तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सांगायचं आहे. इथे तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की इंदोर महानगरपालिका मध्य प्रदेशातील त्यांनी काय केलं आहे, एक्सटेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत त्यांना क्रेडिट प्राप्त करणारी देशातली पहिली संस्था आहे, म्हणून लक्षात ठेवायचं आहे. आता समोरची न्यूज पाहू. तर समोरची न्यूज आहे मित्रांनो, ब्ल्यू पॅन्सी जम्मू काश्मीरचं राज्य फुलपाखरू. आता आपण बघतो 31 ऑक्टोबर 2019 पासून जम्मू आणि काश्मीर हा केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा प्राप्त झालेला आहे आणि या केंद्रशासित प्रदेशाने म्हणजे जम्मू काश्मीरने काय केलं आहे, स्वतःचं राज्य फुलपाखरू घोषित केलं आहे आणि ते कोणतं आहे, ब्ल्यू पॅन्सी, म्हणून लक्षात ठेवा. याआधी महाराष्ट्राने सर्वात प्रथम स्वतःचं फुलपाखरू घोषित केलं होतं, स्वतःचं राज्य फुलपाखरू, त्याला ब्ल्यू मॉर्मॉन असं म्हणतात, राणी पाकोडी असं म्हणतात. म्हणून यावर सुद्धा प्रश्न पडलेला आहे, यावर UPSCला प्रश्न पडला आहे, म्हणून लक्षात ठेवा. समोरची महत्त्वाची न्यूज आहे, मुंबई दुसऱ्यांदा वर्ल्ड ट्री सिटी यादीमध्ये. तर मुंबई आपल्या भारताची आर्थिक राजधानी हे सर्वांना माहिती आहे. तर मुंबई दुसऱ्यांदा वर्ल्ड ट्री सिटी यादीत. आता वर्ल्ड ट्री सिटी यादी नेमकं काय आहे, तर 2019 पासून याची अंमलबजावणी केली जाते आणि 2020 मध्ये या यादीमध्ये समाविष्ट होणारं हैदराबाद हे पहिलं शहर होतं. तर 21 आणि 22 मध्ये आपण बघतो की मुंबईचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. तर 21 मध्ये मुंबई आणि हैदराबादचा समावेश करण्यात आला होता आणि आता 22 मध्ये सुद्धा मुंबईचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे, म्हणून लक्षात ठेवा. आता वर्ल्ड ट्री सिटी नेमकं काय कार्यक्रम आहे, तर संयुक्त राष्ट्र अन्न आणि कृषी संघटना आहे, त्याला FAO असं आपण म्हणतो, फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन, आणि आर्बर डे फाउंडेशन आहे याच्यातर्फे हा जो प्रोग्राम राबवला जातो सो वर्ल्ड ट्री सिटी कार्यक्रम. आणि या अंतर्गत जे काही महत्त्वाचे शहर आहेत त्यांचा समावेश केला जातो. तर मुंबई दुसऱ्यांदा वर्ल्ड ट्री सिटी यादीमध्ये समाविष्ट झाले, म्हणून लक्षात ठेवा. म्हणजेच आपण बघतो मित्रांनो की वर्ल्ड ट्री सिटी यादीमध्ये मुंबईचा 2021 आणि 2022 या वर्षामध्ये समावेश करण्यात आलेला आहे आणि 2020 मध्ये सगळ्यात पहिलं कोणतं शहर या यादीमध्ये समाविष्ट झालं होतं, तर हैदराबाद. आणि ही यादी कधीपासून जाहीर केली जाते, 2019 पासून. तर लक्षात ठेवा. अशा प्रकारे आपण काही महत्त्वाच्या घडामोडी इथे बघितल्या. तर आता FAO बद्दल आपल्याला पाहायचं आहे, फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन. कुठे याचं मुख्यालय,
म्हणजे रोम इटली या ठिकाणी आहे आणि 16 ऑक्टोबर 1945 रोजी याची स्थापना झाली आणि 16 ऑक्टोबरला आपण काय करत असतो, जागतिक अन्न दिवस साजरा करत असतो। आता 16 ऑक्टोबर 2023 रोजी जागतिक अन्न दिवस आपण साजरा केला, तर त्या दिवशीची थीम काय होती हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। तर अशा प्रकारे यामध्ये जे काही विचारले गेलेले प्रश्न असेल त्याचे प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा। सोबतच मित्रांनो, कृषी आणि पर्यावरणची जे काही पूर्ण सिरीज आहे ते पूर्ण सिरीज कंप्लीट करा। मी यामध्ये टोटल जे काही महत्त्वाचे घडामोडी आहेत त्या सगळ्या कव्हर करणार आहे, जेणेकरून कृषी आणि पर्यावरणाशी रिलेटेड ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी आहेत आणि प्रश्न पडलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला क्लिअर करणार आहे। म्हणजे तुम्हाला परीक्षाभिमुख आणि एक्झाम ओरिएंटेड असा अभ्यास करता येईल आणि हे तुम्हाला सर्व सरळ सेवाला तो उपयुक्त आहेच। स्पेशली मित्रांनो, राज्यसेवा आणि कंबाईन तसेच ज्या काही महत्त्वाच्या एक्झाम आहेत समोर त्या सगळ्या एक्झामसाठी अतिशय महत्त्वाची सिरीज आहे, म्हणून कंटिन्यू करा। यूट्यूबवर तुम्हाला इतरत्र एवढं सगळं कंटेंट आणि बाकीच्या कन्सेप्ट क्लिअरिटी पूर्ण होणार नाहीत असे व्हिडिओसुद्धा मिळणार आहेत, म्हणून माझा आहे म्हणून नाही सांगत आहे, तुम्ही एकदा चेक करून बघा। तुम्हाला जर भेटले तर नक्की बघा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाकीच्यासुद्धा सिरीज कंटिन्यू करा, त्यासुद्धा तुम्हाला एकदम बेसिक टू डीप पूर्ण कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतील, सोबत प्रश्नसुद्धा कवर होतील। तर भेटूया मित्रांनो अशाच अपडेटेड नॉलेजेबल व्हिडिओसह पुढील भागामध्ये। तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनापासून आभार, धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढील